हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि श्रोते हो, तुम्हाला कल्पना आहेच की आपण नवरात्र विशेष एक खूप सुंदर एपिसोड घेऊन आलेलो आहोत, ज्याचं नाव आहे शक्ती रूपेण नवदुर्गा. या शक्ती रूपेण नवदुर्गा ह्या आपल्या स्पेशल सेगमेंटमध्ये आपण जी देवीची 9 रूपं आहेत त्या 9 रूपांची माहिती, महती आणि ज्या काही पौराणिक कथा आहेत त्याच्या मागे या सगळ्यांचा आपण आढावा घेतोय. या सगळ्यांची आपण माहिती करून घेतोय. नवरात्र उत्सव सुरू आहे आणि आजचा दिवस आहे 4था. तर आज आपण 4थी माळ ही कुष्मांडा देवीला अर्पण करणार आहोत. आणि खरं तर नवरात्रामध्ये आपण छान हे सगळे सण उत्सव समारंभ साजरे करत असतो. म्हणजे पण बऱ्याच जणांचा संकल्पना अशा झालेल्या असतात, आता कुठेतरी जो काळ बदलत चाललाय, आत्ताची जी जनरेशन आहे त्यांना असं झालंय की नवरात्र म्हणजे काय की गरबा आणि दांडिया. पण या पलीकडे जाऊन जी आपली संस्कृती आहे, जी आपली परंपरा आहे किंवा जो आपला इतिहास आहे तो आम्ही आमच्या या नवीन सेगमेंटमधून इथे तुम्हाला दाखवतोय किंवा तुम्हाला त्याची माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. मी आशा व्यक्त करते की तुम्हाला हा जो नवीन संकल्प आहे तो आवडत असेल. तर आत्ताच्या या सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत आहेत देवीला 4थी माळ अर्पण करण्यासाठी कुष्मांडा देवीला विशाखा कुलकर्णी मॅडम. खरे तर ओंकार स्वरूपा या कार्यक्रमामध्ये सुद्धा त्या आपल्यासोबत जोडल्या गेल्या होत्या आणि त्यांनी खूप सुंदर अशी माहिती गणरायाची सांगितली होती. आणि आता सुद्धा आपल्या शक्ती रूपेण नवदुर्गा या कार्यक्रमामध्ये त्या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत आणि देवीला 4थी माळ त्या अर्पण करतात. आणि त्याचबरोबर आजचा रंग जो आहे तो आहे निळा रंग. खरं तर निळ्या रंगाचे किती शेड्स असतात, किती वेगवेगळ्या व्हरायटीज आज बघायला मिळत असतील. अर्थात ज्या महिला आहेत, भगिनी आहेत, मुली आहेत किंवा काही पुरुष सुद्धा, आजचं वातावरण जरा सगळीकडे निळं निळं असं असणार आहे. आणि तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ बघाल युट्यूबला तर तेव्हा सुद्धा तुम्हाला निळ्या रंगाच्या वेगवेगळ्या शेड्स बघायला मिळतील. येस, तर आपण आता आपल्या आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करतोय आणि मी विशाखा मॅडम तुम्हाला विनंती करते की तुम्ही कुष्मांडा देवीला ही माळ अर्पण करावी. धन्यवाद कोमल. नमस्कार. कुष्मांडा देवीची एक थोडीशी माहिती मी आपल्यासमोर मांडणार आहे. आज नवरात्रीचा 4था दिवस. आज कुष्मांडा देवीची आराधना करूया. आपल्या स्मितहास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असं म्हणतात. संस्कृतमध्ये कुष्मांडाला कुमंड असेही म्हणतात. कुमंडाचा बळी देवीला अधिक प्रिय आहे. या कारणामुळे तिला कुष्मांडा देवी असे संबोधले जाते. नवरात्रीच्या 4थ्या दिवशी या देवीचं पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन अनहद चक्रात स्थिर झालेले असते. या दिवशी पवित्र आणि अचंचल मनाने कुष्मांडा देवीला समोर ठेवून पूजा उपासना केली पाहिजे. सृष्टीचे अस्तित्व नव्हे तेव्हा या देवीच्या स्मितहास्याने ब्रह्मांडाची रचना होते, म्हणून ती सृष्टीची आदिशक्ती आहे असे मानले जाते. या देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात आहे. तिथे निवास करण्याची शक्ती केवळ या एकाच देवीमध्ये आहे. तिचे शरीर सूर्याप्रमाणे तप्त आहे. तिचे तेज आणि प्रकाशामुळे 10 दिशा उजळून निघतात. ब्रह्मांडात आलेल्या सर्व वस्तू आणि प्राण्यामध्ये आलेले तेज केवळ या देवीच्या तेजामुळेच आहे. ही देवी अष्टभुजा या नावाने देखील प्रसिद्ध आहे. तिच्या 7 हातात क्रमशः कमंडलू, कमळाचे फूल, अमृत कलश, चक्र, गदा, धनुष्यबाण आणि 8व्या हातात जपमाळ आहे. तिचे वाहन सिंह आहे. कुष्मांडाच्या उपासनेमुळे भक्तांचा आजार बरा होतो. या भक्तीमुळे आयुष्य, यश, शक्ती आणि आरोग्यात वाढ होत असते. या देवीला प्रसन्न करण्यासाठी फार काही करावे लागत नाही. मनुष्य पूर्णपणे देवीला शरण गेला तर त्याला शांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येते. देवीची उपासना मनुष्याला रोगापासून मुक्त करते व त्याला सर्व सुख समृद्धीच्या आणि प्रगतीच्या वाटेकडे घेऊन जाणारी ही माता असते. या देवीची उपासना करून आपले आयुष्य शांतपणे व्यतीत करावे ही प्रार्थना आणि तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. खरंच खूप सुंदर. आणि म्हणजे मला असं वाटतं कुष्मांडा देवीचं स्वरूप कसं आहे. खरं तर पहिली गोष्ट म्हणजे
जी नवदुर्गा आपण म्हटलं जातं, नवरूपं जी म्हटली जातात, बऱ्याच पैकी काही जणांना मला असं वाटतं अजून खूप असे लोक असतील ज्यांना ही नवरूपं सुद्धा माहीत नाही आहेत. आणि आपण ही नवरूपं कोणती आहेत देवीची आणि त्यांची पूजा ही कशा पद्धतीने केली जाते या सगळ्याची माहिती आपण या कार्यक्रमाद्वारे पोहोचवतोय. आणि मला असं नक्की. वाटतं तुम्ही कुष्मांडा देवीची अगदी खूप सुंदर अशी माहिती सांगितलीत आणि ती नक्कीच आमच्या श्रोत्यांना सुद्धा समजली असेल अशी मी आशा व्यक्त करते. आणि मला असं वाटतंय हा नवरात्र उत्सव तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने साजरा करा की आपण गरबा खेळतो, दांडिया खेळतो, त्यात काही वाईटच नाहीये, पण खऱ्या अर्थाने देवीचा जागर कसा करता येईल याकडे कल असू द्यात. खऱ्या अर्थाने देवीची पूजा ही कशी केली जाते याची माहिती तुम्ही मिळवा. किंवा देवीची जी 9 रूपं आहेत ती देवीची 9 रूपं कोणती आहेत, त्याच्या मागे काय कथा आहेत, या सगळ्या गोष्टींचा सुद्धा अभ्यास करा असं इतकंच मी सांगेन. आणि आज नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विशाखा मॅडम तुम्ही पुन्हा एकदा आमच्यासोबत स्टुडिओमध्ये जोडल्या गेलात, त्यामुळे तुमची पुन्हा एकदा मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद कोमल. मलाही पण इथे येऊन ह्या वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये कथा सादर करण्याची संधी मिळते आणि मलाही ते आवडते. तर ह्या नवदुर्गांना एकत्र किंवा रोज एकीला ऑन एअर बघायला मला नक्की आवडेल. क्या बात आहे. खऱ्या अर्थाने या सुद्धा नवदुर्गा आहेत. म्हणजे आपण कार्यक्रमामध्ये नवदुर्गांची माहिती सांगतोय, पण ज्या माहिती सांगतायत त्या सुद्धा एक म्हणजे असं म्हणतात ना की स्त्रीमध्ये ते देवीचं रूप असतं. नक्कीच असतं. आणि कसं आहे ती सगळ्या गोष्टी हँडल करू शकते. आणि आज आपण बघतोय की कोणत्याच क्षेत्रामध्ये स्त्री मागे राहिलेली नाहीये. विविध क्षेत्रांमध्ये ती आपला स्वतःचा ठसा उमटवतीये. आणि ती आज आपल्याकडे ज्या स्त्रिया येत आहेत ज्यांच्यात तोंडून आपण ह्या सगळ्या देवींची माहिती ऐकतोय, नवदुर्गांचं वर्णन ऐकतोय, त्या सुद्धा ह्या वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेल्या आहेत. तर खऱ्या अर्थाने नवदुर्गा इथे येत आहेत आमच्या स्टुडिओमध्ये आणि अशा एक म्हणतात ना वातावरण जे आहे ते अगदी प्रसन्न होतं या सगळ्या कार्यक्रमांमुळे. त्यामुळे पुन्हा एकदा मी तुमची शतशः ऋणी आहे. आणि श्रोते हो, हे जे विशेष कार्यक्रम आम्ही राबवतोय ते तुम्हाला कसे वाटतायत किंवा या व्यतिरिक्त या कार्यक्रमाव्यतिरिक्त आम्ही काही विशेष मुलाखती सुद्धा तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत ज्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील ज्यांनी स्वतःचं नाव वेगळ्या स्तरावरती नेऊन ठेवलेलं आहे अशा महिलांच्या, अशा दिग्गज महिलांच्या मुलाखती आम्ही इथे घेत आहोत. तर त्या मुलाखती सुद्धा तुम्हाला आर.जे. कोमल आणि आर.जे. तेजस्विनी यांच्यासोबत इथे ऐकायला मिळणार आहेत. तर नवरात्र उत्सवामध्ये असं स्पेशल सगळं काही स्पेशल तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. तर त्यासाठी ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. हे लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. हे मीपणाचा दिमाख तुटला, अंतरंगी आवाज उठला, ऐरणीचा सवाल सुटला या कहाणीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. इज तळपली आग उसळली, ज्योत झळकली आई ग. रातीची काजळ काळी, रात सरली आई ग. बंध विणला भेद शिणला, भाव भिणला आई ग. भर दुःखाची आज जीवाला, रोज छळते आई ग. हे माड कवळ्याची घातली ग, आग डोळ्यात दाटली ग. कुंकवाचा भरून मळवट ह्या कपाळीला. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. हे लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा,
गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा